तारामती पीकवरील धुक्यातून येणारा थंडगार वारा आणि गडावर दिमाखात उभा असलेला अभेद्य कडा, सगळं कसं सुंदर, उत्तम आणि उत्कृष्ट. ढगाची चादर याची रील पाहून आपल्या पलटणचा बेत झाला भटक्यांची पंढरी असलेल्या हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करण्याचा. तसा रात्री 11 वाजता आपला प्रवास सुरू झाला तो थेट सकाळी 5:45 पर्यंत. सर्वत्र धुके असल्यामुळे सूर्योदय बघण्याचा मोह कधीच हिरावला गेला होता. लगेच आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आणि संडे असल्यामुळे गडावर हजारो पर्यटकांची गर्दी दिसत होती. सर्व ठिकाणी चढताना तुम्हाला अशा दगडाच्या आम्ही 2 तासाची चढाई असणारा गड अवघ्या 1 तासात सर केल्यानंतर प्रथम वाट धरली तारामती पीक आणि बाले किल्ल्याची. या वाटेला जाताना धुक्यामुळे अद्भुत नजाऱ्याची पर्वणी पाहायला मिळाली. तसा पुढे आम्ही तारामती पीकवर गेल्यावर धुक्यामुळे वाहणाऱ्या थंडगार हवेचा आस्वाद घेतला. हलक्या फुलक्या चिप्स व इतर स्नॅक्सचा हलका नाश्ता करून घेतला. येथून पुढे आम्ही उतरून आलो अभेद्य व असलेल्या कोकण कड्याकडे. येथील कड्याची भव्यता कड्याच्या काठावर बसून अनुभवल्यावर आम्ही पुढे थोडी विश्रांती केली. त्यानंतर आमची पलटण गेली पुढे केदारेश्वर मंदिराच्या ठिकाणी. हे मंदिर 4 खांबावर पूर्वी स्थित होतं. त्यापैकी सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. त्यापैकी सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग हे खांब मोडलेले असून फक्त सध्या कलियुगाचा खांब स्थित आहे. त्यामुळे या एका खांबावर या सर्व सृष्टीचं जीवन टिकून आहे अशी आख्यायिका आहे. येथे दर्शन घेऊन आणि विश्रांती करून आमच्या पलटणने पेटपूजेकडे मोर्चा वळवला. त्यानंतर परत विश्रांती घेऊन 1 तासात सर केलेला गड अवघ्या अर्ध्या तासात खाली उतरलो. थोडासा थकवा आणि ट्रेकवरतीचा गोड आनंद चेहऱ्यावर ठेवून आम्ही हरिश्चंद्रगडाचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक करून फॉलो व सबस्क्राईब करा. एक छानशी कमेंट करा.